आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीव मारण्याची धमकी देणाऱ्याला सांताक्रूज पोलिसांकडून अटक। बीडच्या किंचक नवले या तरुणानं दिली होती धमकी। कल्याण डोंबिवलीमध्ये आज शासन आपला दारी कार्यक्रम। शिंदे, फडणवीस, अजित पवार राहणार उपस्थित, तर शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। डोंबिवलीमध्ये मनसे आमदार राजू पाटलांची बॅनरवर बाजी चर्चेत। मनसेकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं बॅनर्स लावण्यात आले, त्यामुळे मनसे माहितीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण। सार्वजनिक कार्यक्रमातही पवार कुटुंबातील वाद उघड। नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सुप्रिया सुळेंनी अजित पवारांशी बोलणं टाळलं, तर सुप्रिया सुळेंकडून फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत। बारामतीमधल्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांचा संवाद। एक दिवस बारामती नंबर 1चा तालुका करून दाखवेन, महारोजगार मेळाव्यामध्ये अजित पवारांनी व्यक्त केला निर्धार। पण बारामतीकरांनी मला या कामामध्ये साथ द्यावी अशी घातली साथ। एक दिवस असा आणि की महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे, तर तो बारामती तालुका आहे। हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। बारामती पहिल्यापासूनच नंबर 1 तालुका आहे। अजित पवारांच्या बारामती नंबर 1 करू या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं उत्तर। ऑलरेडी आहेच बारामती नंबर 1। ऑलरेडी आहेच बारामती नंबर 1। नमो महारोजगार मेळाव्याला 2 दिवस खूप प्रसिद्धी मिळाली। शरद पवार निमंत्रणाच्या नाट्यावरून देवेंद्र फडणवीसांचा टोला। हा मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळालाय, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या 2-3 दिवसात या ठिकाणी मिळवून दिली। मी मुख्यमंत्री म्हणून बारामतीला काही कमी पडू देणार नाही। अजितदादांकडे तिजोरीच्या चाव्या, आमचं सरकार राजकारण विरहित, म्हणूनच व्यासपीठावर शरद पवारही आहेत आणि अजित पवारही। मुख्यमंत्र्यांकडूनही पवारांना टोले। काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांचं आहे, राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते।